मंडळी, भाजप निवडणुका कशी जिंकते हे तुम्हाला माहिती का? चला मी आज तुम्हाला ते प्रत्यक्ष उदाहरण दाखवतो. हे उदाहरण आहे धुळे जिल्ह्यातील. पुढच्या सीटवर बसले आहेत शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार आणि पालकमंत्री जयकुमार रावल. त्यांच्या अगदी मागच्या सीटवर मधोमध बसलेले दिसतात माजी खासदार आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे. त्यांच्या बाजूला आहेत धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील, जे काँग्रेसमधून आता भाजपमध्ये आले. आणि विंडो सीटवर बसले आहेत धुळे ग्रामीणचे सध्याचे आमदार राम भदाने. पण मंडळी, हे चित्र नीट समजून घ्या. हे सगळे नेते एकाच मिशनसाठी एकत्र आलेले आहेत आणि ते मिशन होते महापालिका निवडणूक. धुळे जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात असं चित्र याआधी कधीच पाहायला मिळालं नाही. आजची वास्तव परिस्थिती, धुळे जिल्ह्यात भाजपसमोर विरोधी नेतृत्वच उरलेलं नाही. पण असं का घडलं? कारण भाजपची रणनीती फक्त निवडणूक जिंकण्यापुरता मर्यादित नव्हती, तर भाजप विरोधी पक्षांमधील प्रभावी नेत्यांना आपल्या बाजूला येण्यास भाग पाडतो. तर काहींना थेट पक्षात आणतो, तर काही नेत्यांना राजकारणातून निष्क्रिय करतो. असो, पण जेव्हा अशी टीम पूर्ण नियोजनबद्ध आणि एकत्रितपणे काम करते, तेव्हा राजकारणाची दिशा आपोआप बदलते. जनतेचा नेत्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू पॉझिटिव्ह होतो आणि अशा टीममधील प्रत्येक नेत्यांचा उद्देश एकच असतो, म्हणून पक्षांतर्गत गटबाजी राहत नाही. मंडळी, उदाहरणार्थ पूर्वी काँग्रेसमध्ये दिसणारी अंतर्गत गटबाजी होती, पण ती चूक मात्र भाजप टाळताना दिसतो आणि परिणामी विरोधक पूर्णपणे कमजोर पडतो. मग ही निवडणूक खरी लढाई राहत नाही, तर ती फक्त एक औपचारिक प्रक्रिया बनते. आणि म्हणूनच जेव्हा अनेकांना एक प्रश्न पडतो, प्रत्येक वेळेस भाजप निवडणुका कशा जिंकतो, तेव्हा अनेकदा ईव्हीएमवर दोष दिला जातो. ईव्हीएम दोषी आहे की नाही याचा निकाल वेगळा असू शकतो, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, अशा प्रकारचं स्ट्रॅटेजिक ग्राउंड मॅनेजमेंट भाजपला निवडणुकांमध्ये सातत्याने यश मिळवून देतं. आणि हे उदाहरण फक्त धुळे जिल्ह्यापुरताच मर्यादित नाही, तर हीच रणनीती महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात अनेक ठिकाणी पाहायला मिळते.